दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की घरोघरी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लगबग सुरू होते. आकाशकंदील, रांगोळी, फटाके, फराळाचे पदार्थ, नवीन कपडे अशा अनेक गोष्टींची या दरम्यान रेलचेल पाहायला मिळते. तर दुसरीकडं दिवाळी दरम्यान किल्ला बनवण्यासाठी अनेक चिल्लेपिल्ले एकत्र गोळा होतात आणि किल्ला बनवण्यासाठी लागणारी माती, दगड, विटा अशा वस्तू गोळा करून घराच्या अंगणात सगळेच मेहनतीने एक सुंदर लघु किल्ला तयार करतात. दिवाळीत किल्ला बनवणं हा भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील मुलांचा आवडता उपक्रम आहे आणि महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमा, आनंदाचे, दुःखाचे क्षण, पराभव, विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहेत. पण दिवाळीच्या दिवसातच हे किल्ले का बनवतात? याच अनोख्या उपक्रमाचा आपण या व्हिडिओमधून शोध घेणार आहोत, जो केवळ सर्जनशीलतेलाच स्फुरण देत नाही तर इतिहासाचीही घट्ट नातं जोडतो. चला तर मग जाणून घेऊयात दिवाळीत किल्ला का बनवतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं संकटांपासून रक्षण करणारे खरे आधारस्तंभ म्हणजे गडकिल्ले. आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी या गडकोटांवर खूप प्रेम केलं. स्वतःच्या लेकरांप्रमाणे मराठ्यांनी हे गडकिल्ले सांभाळले. मग आपल्या मावळ्यांच्या मनामध्ये गडकिल्ल्यांबद्दल जर एवढं प्रेम असेल, एवढा आदर असेल, तर त्याचं प्रतिबिंब समाजात दिसायलाच हवं. येणाऱ्या पिढीला आपल्या शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास कळायला हवा आणि म्हणूनच शौर्याचं, आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक असलेला हा किल्ला प्रत्येकाच्या घराबाहेर दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन म्हणून घरोघरी किल्ले बनवले जातात. आपल्या महाराष्ट्रातील या किल्ल्यांना अगदी पूर्वीच्या काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले हे गडकिल्ले पूर्वजांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. दिवाळीत किल्ले बनवण्याची ही परंपरा त्याच्याशीच निगडीत आहे. आपल्या लहानग्यांना ह्याच इतिहासाची आणि पराक्रमाची माहिती व्हावी, त्यांना त्याची गोडी लागावी, हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. किल्ले बनवण्याच्या निमित्ताने मुलांमधील अंगभूत कलागुण बाहेर येण्यास वाव मिळतो, म्हणून दिवाळीच्या सणांमध्ये किल्ले बनवले जातात. खरं तर किल्ला बांधणं हा एकट्याने केलेला प्रयत्न नाही, तर तो बांधण्यासाठी अनेक मुलं झटत असतात. हा उपक्रम मुलांना एकत्र आणतो आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतो. सामुदायिक एकतेची भावना वाढवतो आणि बच्चे कंपनीचा आनंद द्विगुणित करतो. किल्ला बनवणं म्हणजे केवळ किल्ला बांधणं नाही, तर हा एक शैक्षणिक प्रवास आहे. कसा? तर मुलं किल्ला बांधण्यासाठी एकत्र येतात, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात आणि किल्ला बनवल्यावर त्याद्वारे अनेक ऐतिहासिक आणि भौगोलिक पैलूंची नव्याने मुलांना आणि किल्ला पाहणाऱ्यांना ओळख होते. किल्ला हे शौर्याचं आणि ध्येयाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं दिवाळीत किल्ला बांधला की मनामध्ये सकारात्मकतेचं बीज रुजवण्याचं काम होतं. दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा आणि आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणजे दिवाळी. पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच रयतेचं घर प्रकाशित झालं व समृद्ध झालं आणि किल्ले हे संरक्षकतेचं प्रतीक असल्यानं दिवाळीला घराबाहेर किल्ले बनवण्याची प्रथा सुरू झाली. काही जुनी ज्येष्ठ मंडळी याविषयी असं सांगतात की पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती, त्यामुळं गावातील काही ठराविक लोकच गडकिल्ले पाहायला जायचे. मग दिवाळीच्या दिवसामध्ये लहान मुलांना ते त्या किल्ल्याचा इतिहास सांगायचे. तसंच त्या किल्ल्याबद्दल, त्याच्या बांधकामाबद्दल, त्यावर असणारे बुरुज याची माहिती गोष्टीच्या रूपात सांगायचे. मग त्यानुसार मुलं त्या किल्ल्याची प्रतिकृती बनवायचे. किल्ला तयार केल्यामुळं मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळू लागलाच, पण या मुलांना दिवाळीच्या दिवसामध्ये एक विरंगुळा मिळत होता. ही गोष्ट पुढं वर्षानुवर्षे सुरू राहिली आणि ती परंपरा बनली. अशातच आता किल्ला बनवायला मुलांना उत्साह मिळावा म्हणून काही संस्था देखील दिवाळीत किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करतात. या दरम्यान चिमुकल्यांनी साकार केलेल्या किल्ल्यावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते, किल्ल्यावर रोषणाई केली जाते, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या मूर्त्या ठेवल्या जातात. तसंच शेवटी किल्ल्यावर ध्वज उभारला जातो आणि रांगोळीसुद्धा काढली जाते. त्यामुळंच चिमुकल्यांनी बनवलेले हे किल्ले सर्वांचं लक्ष वेधून घेतात. यासोबतच उत्कृष्ट किल्ला बनवणाऱ्यांना बक्षिसंसुद्धा दिली जातात. एकूणच दिवाळीमध्ये किल्ला बनवणं हे मराठा संस्कृतीतील किल्ल्यांचं ऐतिहासिक महत्त्व आणि आदर दर्शवतं. हे सामुदायिक ऐक्य वाढवतं आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन ऐतिहासिक व भौगोलिक पैलूंचा परिचय करून देतं. शौर्याचं प्रतीक असलेल्या या किल्ल्यांचा उद्देश लोकांच्या मनात सकारात्मकता निर्माण करून शिवरायांचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हा आहे.
चिमुकल्यांनी बनवलेला किल्ला फक्त मातीचा डोंगर नाही, तर आपल्या संस्कारांना, संस्कृतीला अभेद्य ठेवणारा असा हा चिरेबंदी आणि चिरंजीवी तट आहे. या सर्व कारणामुळंच दिवाळीमध्ये किल्ले बनवले जातात. आशा करतो की दिवाळीत किल्ले का बनवतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुमची जर दिवाळीच्या किल्ल्यासंदर्भात एखादी आठवण असेल तर तीही जरूर सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.